सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 16वा दिवस. उपोषण सुरू केल्यापासून वांगचुक यांचं 8.25 किलो वजन कमी. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण. घरचे लोक बाहेर जाणं काही योग्य नाही. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं विधान. विनायक राऊतांचा ठाणे कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज. ठाणे कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल. विनायक राऊतांच्या जामीन अर्जावर 23 जुलैला होणार सुनावणी. चंद्रपूर महानगरपालिकेमधील काँग्रेस गटनेतेपदावर आज अंतिम फैसला. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी. चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळाच्या निर्णयाकडे लक्ष. महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक. वर्षा निवासस्थानी रात्री 8 वाजता बैठक. पक्ष विस्ताराच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच. 20 जुलैला होणार फैसला. बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक होणार. मी राष्ट्रवादीमध्ये आहे आणि राष्ट्रवादीमध्येच राहणार. भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेवर खडसेंचं स्पष्टीकरण. धाराशिवमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचा वाद पेटला. जिल्हा परिषद गेट समोर गाड्या लावून अडवला रस्ता. गाड्या गेट समोर लावल्याने जिल्हा परिषद प्रशासनाची धावपळ. राज्याच्या राजकारणामध्ये फडणवीसांचा नवा विक्रम. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये फडणवीस 3ऱ्या स्थानी. शरद पवारांना टाकलं मागे. फडणवीस आतापर्यंत 3 वेळा मुख्यमंत्री. पद मिळवण्यापुरते खडसे राष्ट्रवादीमध्ये आले होते. माजी मंत्री अनिल पाटील यांचं वक्तव्य. महायुतीमध्ये उर्वरित 2.5 वर्ष राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावं. राष्ट्रवादी नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरेंची मागणी. भीम पार्कवरून जालन्यामध्ये राजकारण तापलं. अर्जुन खोतकरांचा माजी आमदारांवर घणाघात. 130 कोटींच्या भीम पार्कला गोरंट्यालांचा विरोध. अर्जुन खोतकरांचा गंभीर आरोप. इचलकरंजीमध्ये कचरा संकलनासाठी 22 कोटींचा प्रस्ताव. उद्या होणाऱ्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत प्रस्तावावर होणार शिक्कामोर्तब. लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे विभागाच्या वतीने 150 फेऱ्यांचं विशेष नियोजन. वारीच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी 137 फेऱ्यांची सेवा. नागपूरच्या इंजिनियरची गुरुकुंज मोझरीमध्ये आत्महत्या. आंब्याच्या झाडाला घेतला गळफास. राम चौधरी असं आत्महत्या करणाऱ्या इंजिनियरचं नाव. कोल्हापूरमध्ये पाणीपट्टी दरबार करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव. 20 जुलैला होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवणार. सभेत निर्णयांची शक्यता. कोल्हापूरमध्ये पंप हाऊसच्या दुरुस्तीसाठी वॉर्डचं पाणी बंद. मंगळवारपासून पाणीपुरवठा 1 दिवस आड. नियोजनाच्या प्रमाणे अपुरा. कमी दाबानं होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये डिजिटलायझेशनच्या कामात हलगर्जीपणा. 121 बीएलओंना कारणे दाखवा नोटीस. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांची कारवाई. इचलकरंजी महापालिकेमध्ये प्रस्तावावर अभिप्राय न दिल्यानं विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटिसा. नोटीसवर 24 तासात खुलासा करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश. साताऱ्याच्या केळवली धबधब्यावर तरुणांची तोबा गर्दी. तर पावसानं विश्रांती घेताच पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढला. अमरावतीमध्ये डीआरडीला 29,312 घरकुलं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. प्रधान सचिवांच्या सूचनेनंतर पहिल्याच दिवशी 710 घरकुलं पूर्ण. कोल्हापूरमध्ये विवाहितेची आत्महत्या. मुलीचं बारसं होण्यापूर्वीच आईनं घेतला गळफास. कोल्हापुरातल्या सायबर चौकातील घटना. रासायनिक खतांच्या अतिवापरानं जमिनीची सुपीकता धोक्यात. शेतीच्या उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम. मुंबई शहरातच घर द्या. उपमहापौर संजय घाडींचं आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र. दहिसरमधून येताना ट्रॅफिकचा त्रास. उपमहापौर संजय घाडींची पत्रातून मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.